नोकर भरतीपासून सगळं सामान गोळा केलंय. चिंता करू नका. त्यांना वाटतंय त्यांचं सरकार येणार नाही, पण आमचं सरकार गावगाड्यातला शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, व्यापारी आणि आमची लाडकी बहीण 180 पेक्षा जास्त जागा आणणार आहे. आता काय लोक भावनी करते ती साहेबांना मुख्यमंत्री व्हायचा आहे, संधी आली आहे. कशी संधी? तिथे 145 गडी लागते ती. तिथे काही छपराला मिळकत याचा आहे, ठेपा द्यायचा आहे. कशी संधी? यावेळची वाळवा मतदारसंघातल्या जनतेने ठरवलंय संधी निशिकांत दादा पाटील यांना द्यायची. इथं आमचा बापू बसलोय, विक्रम भाऊ बसलोय. भाऊ आपण एक झालो का नाही? भाऊ मला रोज म्हणायचं, भाऊ आपण एक झालो पाहिजे म्हणायचं लोक. आणि बघ आम्ही सगळ्यांनी एक होऊयाचं ठरवलं. त्याचा फायदा काय झाला? जसं म्हणतात ना एकावर एक फ्री, तसं आबा आलं आणि कोऱ्यांना बी आलं. आबा तुम्ही आला, तुम्हाला धन्यवाद. अण्णा तुम्हाला धन्यवाद. नाहीतर आमचं गेली 50-40 वर्ष हे चाललंय. पहिल्यांदा तुम्ही आमच्या गाडीत बसताय. तुम्हाला पुण्य लागल समोरच्या माणसांचा अण्णा लय हांडे होईल. त्यांना बोलायला बी येत नाही का? आणि म्हणून ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे. जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये वाळवा तालुक्यातल्या जनतेचाच विजय होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, हे काही करू दे. कारण या तालुक्यामध्ये दहशत मुक्त, भय मुक्त हा तालुका आपल्याला करायचा. आणि दादा तुम्ही भाग्यवान आहे की नगरपालिकेला आम्ही सगळे एक झालो आणि तुमच्या पाठीशी आलो आणि तुम्हाला नगराध्यक्ष केला. आता सुद्धा दादा आम्ही सगळे एक झालूया. तुम्हाला आमदार केल्याशिवाय आम्ही अजिबात थांबणार नाही. पण तुम्ही आमदार झाला की आम्ही नामदार होणार आहे, ध्यानात ठेवा. नाहीतर तिथं काहीतरी गंमत करशील. हे बापू तू राखणारा ती काय आमच्या शर्यत नाही. कारण आम्हाला आमचं सरकार महत्वाचं आहे. आम्हाला आमच्या सरकारमधले 3 जे आमचे वाघ आहेत, एकनाथ शिंदे साहेब असतील, नाहीतर अजितदादा असतील, नाहीतर ज्यांनी खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला हाताला धरून बहुजन समाजाचा विकास करण्याचं व्रत घेतला ते देवेंद्र फडणवीस असतील. त्या वाघांची शपथ आम्हाला बघायची आहे. कारण राज्य हे सामान्य माणसाचं आलं पाहिजे. ही म्हणते ते आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा. महाराष्ट्र इनी उघडलाय. 50-60 वर्ष तुम्ही कुणाचा विकास करत होता? 50-60 वर्ष या राज्यामध्ये तुम्ही काय केलं? 50-60 वर्ष या राज्यातल्या जनतेला तुम्ही काय दिलं? तुम्हाला विकास करायचा आहे तर मला वाटतं पेठ पासून सांगलीपर्यंत तुम्ही एकदा जावा. काय तुमचा विकास आहे? पेठ सांगली रस्त्याने जर माणूस गेला तर तो म्हणतो मी अमेरिकेत गेलोय का इंग्लंड मध्ये गेलोय कळत नाही त्याला. पण त्याच पेठ सांगितली. आणि म्हणून जे काही लोक आमच्यावर टीका टिप्पणी करत आहेत त्यांना करू नये. त्यांची अडसरी ती म्हणते ना अडीशिरी, त्यांची अडीशिरी आता भरत आली. प्रसाद पाटील अजून 2 मिनिटं आहेत. माझं घड्याळ निवडणूक आयोगाचा आहे. आता त्यांची अडीशिरीचं माप भरत आलंय. ते 20 तारखेला लवणणार आहे आणि 23 तारखेला
सर्वसामान्य माणसाच्या अंगावरती गुलाल 100% पडणार आहे. 100%. पण दादा तुम्ही नशीबवान आहे आणि आम्ही बी नशीबवान आहे. तुम्ही आला की आम्हाला गुलाल लागतोय. आता दादा दुसऱ्यांदा गुलाल लागणार आहे. कारण लाडक्या बहिणीला माहित आहे मला माझ्या भावानं महिन्याला 1500 आता 2100 करणार आहे. पहिल्यांदा या राज्यातली आणि या मतदारसंघातली लाडकी बहीण दादा भाव म्हणून तुमच्या पाठीशी राहणार आहे. आणि आलेल्या शेतकऱ्यांना सांगतो आता खुल्यागत करायचं नाही. वीज फुकट मिळतीया, लाईट फुकट मिळतीया, दुधाला 7 रुपये अनुदान मिळतं या. आणि आपलं सरकार आलं की कर्जमाफी होणार आहे. देणार ठेवा. आता ते इथल्या स्टेजवरनं सांगतील आम्ही 3000 देणार आहे, आम्ही कर्जमाफी करणार आहे. लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय खरं नसतं. उगाच तिकडच्या पंक्तीला जाऊ नका. पंक्तीला इथंच बसा. कारण वाढपे आपली आहेत हे देणार ठेवा. का जर वाढपे आपला असला तर जेवायला वाढभर मिळतं. त्यांना वाढायचं माहित नाही, त्यांना गबाळ गोळा करून जायचं माहित आहे. आणि म्हणून चिन्ह सुद्धा घड्याळ आलं. घड्याळ दादा काय तुम्ही लयच भाग्यवान आहे हो. चिन्ह मी तुम्हाला घड्याळच मिळावं का? देवाला कळलं ज्याच्यावर लोकांना शिक्का मारायची सवय आहे ते चिन्ह निशिकांत दादाला दिलं पाहिजे. बरोबर जमलं. पण टायमिंग साधलंय तुम्ही. आम्ही आहे बर का दादा. आता हाय म्हणतोय या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.